निवडणुका जशा जशा जवळ यायला लागतात की लगेच वर्तमानपत्रामध्ये फोटो टाकून द्यायचे. स्मारक असं होणार आहे. काय पण कोणाच्या डोक्यातनं आलं मला माहिती नाही. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करण्याचा विषय येतो कुठे? एवढे पुतळे आज महाराष्ट्रभर आहेत. जयंत्या आणि पुण्यतिथ्या या दिवशी फक्त हार घालण्याला जातात. एरवी ते पुतळे साफ देखील करत नाहीत, स्वच्छ देखील करत नाहीत. आणि तो पुतळा महाराजांचा आता बांधायचा म्हणे. किती? स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 3 इंच उंच. कोणाच्या डोक्यातनं आलं मला माहिती नाही. आता महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 3 इंच उंच, म्हणजे महाराजांचा जिरोटोप हा त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या त्या बाईच्या ते काय हातात मशाल आहे त्याच्यापेक्षा 3 इंच उंच, किंवा त्या बाई एवढी पकडूया आपण, त्याच्यापेक्षा 3 इंच उंच हा जर पुतळा बांधायचा तो घोडा केवढा झाला? बरं, शिल्पकार कोण आहे? त्याला खर्च किती येणार? अमेरिकेमधला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा एका आयलंड वरती उभा केलेला आहे, जिकडे होतं आयलंड. हे समुद्रात आयलंड उभं करणार. बरं, यांचा नेम नाही. हे रस्ते असे बांधतात, आयलंड कसा बांधतील? चाले त्याच्यात पण पैसे खातील. उद्या उभारला आणि घाणेरडं काम केलेलं असलं आणि तो समजा असं तो पुतळा थोडासा हल्ला, सरकला यांच्या कुचकामी कामामुळे, की परत महाराष्ट्रामध्ये दंगली. काम सोपं. एवढा मोठा जर समजा पुतळा बांधायचा असेल समुद्रामध्ये, ती भरणी आणि सगळ्या गोष्टी करून, आणि तेवढा जर पुतळा उभा करायचा असेल तर जवळजवळ त्या संपूर्ण पुतळ्याचा खर्च जर तेवढा होणार असेल तर कमीत कमी 4 ते 5 हजार कोटी रुपये खर्च येईल त्याला. आणि काँग्रेसवाल्यांनी शिल्प मला समजून दे. मी जे स्कूल ऑफ आर्टचा आहे. शिल्पकला काय असते मला जास्ती माहिती आहे तुमच्यापेक्षा. अहो, एवढेच पैसे खर्च करायचे ना. माझं असं म्हणणं 4-5 हजार कोटी कशाला, 10,000 कोटी रुपये खर्च करा, पण ते महाराजांच्या गडांवरती खर्च करा. ते खरं स्मारक आहे महाराजांचं. ते गडकिल्ले महत्वाचे आहेत, त्याचं जतन करा. आज काय परिस्थिती आहे त्या गडांची? रमेश, बदाम, गीता मधून बाण. कोण रमेश, कोण गीता? तुम्ही इकडे येऊन गेलात ह्याचा कसला पुरावा? खाली पत्ताही द्या. साष्टांग दंडवत घालायला येतो आपण. आपले नाव कोरल्याबद्दल धन्यवाद.